आपलं सोलापूर डिजिटल मीडिया। मॅचकॉन या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांचा आहे। या ठिकाणी 9 कोटीच्या मशीन सेल झालेले आहेत, म्हणजे विक्रीचा एक चांगला उच्चांक आम्ही आज दुसऱ्या दिवशी गाठला। तसेच प्लॉट व फ्लॅटला सुद्धा चांगली मागणी आहे आणि हाच रिस्पॉन्स उद्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे। त्याकरिता मी सोलापूरकरांना आवाहन करतो, उद्या सुद्धा नाताळची सुट्टी आहे, त्या लोकांनी यावं आणि या मॅचकॉनला व्हिजिट द्यावी। आज या 55 स्टॉलमधून बरीच लोक सकाळपासून किमान 1,500 लोकांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे। असेच उद्या आपल्याला साधारण 4 ते 5,000 व्हिजिटर्स अपेक्षित आहेत। जे प्रदर्शन यंदा आयोजित करण्यात आलेलं आहे, असंच प्रदर्शन आपलं कंटिन्युएशन मध्ये राहावं यासाठी आणि अनेक लोकांना हे करण्यासाठी राज्यभरामध्ये काय आपली भविष्यातली कल्पना? बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया दर 2 वर्षानंतर 1 वर्ष म्हणजे 1 वर्षाआड हे प्रदर्शन आयोजित करतं सोलापूर आणि 1 वर्ष पुणे। आता यावर्षी आम्ही इथं आयोजित केलेलं आहे। 2025ला हे प्रदर्शन सोलापुरात असणार आहे आणि असा हे चांगलं व्यासपीठ आम्ही सगळ्या या ग्राहकांना आणि बिल्डर्सना आणि मशिनरी ओनर्सना हे निश्चित करून देण्याचा मानस आहे आणि तो आम्ही अखंड नेहमी चालू ठेवू यात शंका नाही। आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की आपण 2 वर्षापूर्वी प्रदर्शन जे होतं त्याच्यापेक्षा डबल उत्साहाने आणि डबल जास्तीत जास्त लोकांनी हे घचाघच भरलेलं प्रदर्शन आहे। गेल्या 2 दिवसापासून अतिशय चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळाला आहे। या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे की ज्या इन्फ्रास्ट्रक्चरला लागणाऱ्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी असतील त्या टेक्नॉलॉजीच्या मशिनरी, हॉट मिक्स प्लांट असेल, RMC प्लांट असेल, परत JCB, पोकलँड, टिपर, हायवा, जेवढ्या बी काही इंडस्ट्रीला लागणाऱ्या सर्व मशिनरी आहेत त्या सर्व मशिनरी आपल्याला इथं प्रात्यक्षिकासह पाहायची संधी सोलापूरवासी आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या लोकांना मिळाली। त्याचा आनंद हे सगळे उद्योजक, जे युवा उद्योजक आहेत, जे कॉलेजची मुलं आहेत, आज आम्ही सर्व बिल्डर असोसिएशनच्या वतीने आपल्या इथले जवळजवळ 12 इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही सगळे पत्र पाठवून बोलून घेतले। त्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल ज्ञान याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, तो आमच्या लक्षात आलेला आहे। म्हणून प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इथं येऊन तो चालतो कसा आहे, व्हायब्रेटर म्हणजे काय, व्हायब्रो रोलर म्हणजे काय, त्याचं क्वांटिटी काय, ह्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन किंवा एखादा RMC प्रोडक्ट करत असताना RMC कंपनीतून निघालेलं प्रोडक्ट आणि तुमच्या पूर्ण साईडवर पोहोचेपर्यंतच्या प्रोडक्टची डिटेल माहिती आज आपल्याला या एक्झिबिशनच्या माध्यमातून मिळते। याचा आम्हा सोलापूरवासियांना उद्या एक दिवस शेवटचा आहे, त्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी येऊन ह्या इंडस्ट्रीबद्दल युवक असतील, नवउद्योजक असतील किंवा जे क्रशरवाले, डंपरवाले, ह्या सर्वांसाठी एक सोलापूरला एक मोठी पर्वणी आहे असं म्हणलं तर। संपूर्ण देशभरामध्ये रस्त्याचं जाळं विणलं जात आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या प्रदर्शनाची गरज वाटते। खरंच तर आपण म्हणता तो बरोबर आहे। पूर्ण देशामध्ये आता सध्या आदरणीय गडकरी साहेबांच्या विजनमधून, आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या विजनमधून आपल्याला कनेक्टिव्हिटी इन इंडिया या बेसमध्ये प्रत्येक खेडेगाव असेल, ग्रामविकासच्या माध्यमातून पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना असेल, ह्या योजना रस्त्याचं चांगलं नेटवर्क आपल्या देशामध्ये तयार होत आहे। त्यातलं विशेष म्हणजे सोलापूर हे शहर
कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे. या शहरामधून जवळजवळ 8 हायवे जात आहेत आणि आत्ताच आपला जो काय आता जाणारा चेन्नईचा जो हायवे आहे त्याचा आता सध्या सर्वे चालू आहे. तो पण आता जस्ट चालू झाला आहे. या सर्वासाठी लागणाऱ्या मशिनरी प्रत्येकाला एक्झिबिशनसाठी बेंगलोरला, मुंबईला किंवा बाहेरच्या दिल्लीला जाणं शक्य नसतं. सर्वसामान्य उद्योजकाला हे जाणं परवडत पण नाही. याचाच एक भाग म्हणून बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून हे प्रदर्शन आम्ही इकडे घेतो. महाराष्ट्रासह कर्नाटकातून काही उद्योजक व्यापाऱ्यांनी भेट दिलेली आहे काय? आता आम्ही जस्ट पाटील असतील, शिवानंद पाटील असतील किंवा पाटील शुगरची इंडस्ट्रीचे पाटील साहेब असतील, असे अनेक उद्योजक जे आपल्या बॉर्डरला विजापूरच्या पलीकडच्या साईडला काय काम करतात, इंडी असेल, रायचूर असेल, ह्या भागातील सर्व उद्योजक कालपासून आणि आत्तासुद्धा 2-3 उद्योजक येऊन सर्व कंपन्यांना भेटून आत्ताच 130चं मशीन त्यांनी बुक केलेलं आहे. त्यांचा आम्ही आता असोसिएशनच्या वतीने सत्कार पण केला. असे अनेक नवीन उद्योजक याच्यामधून निर्माण होतात. हे उद्योग घेण्यापाठीमागचा उद्देश हाच असतो की एखादा नवं उद्योजक ज्यावेळेस नवीन बिझनेस करतो आणि त्याला लाखो रुपयाची मशीन घेण्यामध्ये ज्यावेळेस इंटरेस्ट निर्माण होतो, या छोट्या मोठ्या मशिनरी पाहिल्यानंतर, याचा डेमो पाहिल्यानंतर एक उद्योजकाला चालना मिळावी ह्या उद्देशानं आम्ही चालू केलं. सोलापूरमध्ये अशा प्रदर्शनाची गरज आहे असं म्हणत मी. कारण नवीन युवकांना नवीन ह्या ज्या इक्विपमेंट आहेत, हेवी मशिनरी आहे, त्याची माहिती ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते. अशी प्रत्येकाला एका ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शक्य नसतं माहिती मिळणं, पण ते प्रदर्शनाच्या माध्यमातून अशी माहिती मिळू शकते नवीन युवकांना, नवीन उद्योग करणाऱ्यांना. आणि जे नवीन उत्पादक आहेत त्यांनासुद्धा ही चांगली संधी आहे की एकाच ठिकाणी जाऊन बऱ्याच लोकांना आपली माहिती मिळेल. तर एक चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. आणि अजून ह्यात जे पार्टिसिपेंट आहेत अजून वाढायला पाहिजे असं मला वाटतं. सोलापूरच्या अनुषंगाने मला वाटतं सातत्यानं अशी प्रदर्शनं होणं गरजेचं आहे. हो, नक्की. कारण सोलापूरला उद्योगाची कमतरता आहे ती वाढली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून की वाढ होईल किंवा ह्यात नवीन उद्योजक येतील आणि सोलापूरला एक नवीन ओळख व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी प्रथमतः सोलापूर बिल्डर असोसिएशनला मनापासून धन्यवाद देतो. कारण सोलापूर एकेकाळी फक्त गुंटेवारीचं शहर होतं का काय अशी भीती सोलापूरमध्ये होती. पण नंतरच्या काळामध्ये आपण बघतोय की हळूहळू आता स्कीम्स वाढत चाललेले आहेत आणि गुंटेवारीला कुठंतरी आता ब्रेक लागला आहे. कारण गुंटेवारीची खरेदीसुद्धा आता कलेक्टरने बंद केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्हीच लढा दिला होता. कारण बीडी घरकुलमध्ये मला अनुभव इतका वाईट होता की प्रत्येकजण येत होता आणि तिथं गुंटेवारीवर प्लॉट टाकायचे आणि विकायचे आणि ते आल्यानंतर मला त्रास होत होता की त्यांना परत सगळी सुविधा द्यायची आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढत होते की तेवढ्या सुविधा महापालिका देऊ शकत नव्हती. आणि हे गुंटेवारीवर करणारे कुठलेही बोर साधा मरत नव्हते. ना लाईटचा पत्ता नाही, ना रस्ता नाही, काही नाही. असंच फक्त प्लॉट पाडायचं आणि विकायचं एवढंच काम चालू होतं. पण जोपर्यंत आपण बाहेर काय चाललंय जगामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये कशा पद्धतीची डेव्हलपमेंट चालली आहे, ही अशा एक्सपोच्या माध्यमातूनच लोकांना समजू शकणार आहे. असे प्रदर्शन जर सोलापुरात घडले तर लोकांना समजणार आहे की कशा पद्धतीचं घर असावं, काय असावं, आपण घर घेताना काय काय बघितलं पाहिजे. आज कुठली अवेअरनेस आजपर्यंत बऱ्याच लोकांना, अतिशय शिकलेल्या लोकांना सुद्धा माहीत नाही की नेमकं आपण घर घेताना काय काय पेपर्स बघितले पाहिजेत. तर असे जर एक्झिबिशन्स कायम राहत राहिले तर त्याच्यातून लोकांना नवीन नॉलेज मिळेल. बिल्डर्सना सुद्धा नवीन इक्विपमेंट जे आधुनिक आता येत चाललेले आहेत त्याची माहिती होईल आणि त्याच्यामुळं सोलापूरचा विकास निश्चित होणार आहे. सोलापूरच्या जे काय आज आपलं गिरणगाव किंवा हे जे गुंटेवारीचं गाव वगैरे जे आपलं लेबल लागलं होतं ते कुठं तर पुसण्यासाठी फार मोठा उपयोग ह्या एक्झिबिशनचा होतोय असं मला वाटतं. देशभरामध्ये आता रस्त्यांचं जाळं नितीन गडकरींच्या माध्यमातून होतंय. अशा परिस्थितीत अशा प्रदर्शनाची गरज आहे. नाही, सगळ्याच बाबतीत आता रस्ते पण आपण बघतोय की सगळेच शहरातल्या छोट्या छोट्या गावात सुद्धा मोठे चांगले रस्ते होत चाललेले आहेत आणि अशा वेळी त्याच्या इक्विपमेंट्स, कारण आपण जुन्या पद्धतीने, आता आम्ही महापालिकेमध्ये काम करत असताना सुद्धा मी बघितलं की ते टेंडर ठराविक लोकच घ्यायचे आणि मग ठराविकच ते जुन्या कुठल्या तर पद्धतीने आपण काम करायचं. तर आता आम्ही टेंडर काढताना सुद्धा कंपल्सरी पेवरचा मालक असला पाहिजे किंवा हे असलं पाहिजे, आधुनिक मशिनरी त्याच्याकडे असली पाहिजे, ही महापालिका सुद्धा अट घालायला सुरुवात केलेली आहे.
आणि त्यामुळं काय व्हायला लागलं की क्वालिटी मिळायला लागली आहे चांगली. मला वाटतं उलट मटेरियलची बचत सुद्धा होतीये आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता लोकांना मिळतोय. तर मला वाटतं ह्याच्यामुळं फार मोठा फायदा सगळ्याच लहान मोठ्या काम करणाऱ्या या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यांनाच होत चाललेला आहे. आत्ताच युवराजजींनी किंवा आनंदाजींनी सांगितलं की अनेक जे मशिनरी इथं आलेले आहेत बाहेरून ते जवळजवळ 80% इथंच विक्री झालेली आहे त्यांची. म्हणजे परत कोणी नेणार नाही, परत त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा सुद्धा खर्च त्यांना पडणार नाही. एवढा चांगला रिस्पॉन्स सोलापूरकरांनी दिलाय. मी सर्व सोलापूरकरच्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला मनापासून शुभेच्छा देतोय की तुम्ही विकासाचा एक पाऊल कुठंतरी पुढे टाकताय आणि निश्चित उद्या सोलापूर शायनिंग होईल. नुसतं स्मार्ट सिटीसारखं नुसतंच नावाला स्मार्ट नाही तर खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकास होईल असं मला वाटतंय. आसबे न्यूज ब्युरो नेटवर्कचं आपलं सोलापूर डिजिटल मीडिया या YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आसबे न्यूज ब्युरो नेटवर्क, आपलं सोलापूर डिजिटल मीडिया.